टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. राज्यभरात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू असून नाशिक असेल, पुणे, त्यानंतर अहिल्यानगरमध्ये बिबट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय आणि अनेकांचा जीव बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गेलेला आहे. काल सायंकाळीच संगमनेर तालुक्यातील जवळ कडलग येथील सिद्धेश कडलग याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे. नेमक्या शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत, शेती करताना काय अडचणी येतात आणि वनमंत्र्यांनी जे अधिवेशनात आश्वासनं दिली आहेत ती खरोखर योग्य आहेत का आणि त्या उपाययोजना पुरेशा आहेत का, आपण जाणून घेणार आहोत. काय वाटतं, वनमंत्री म्हणतायत की आम्ही उपाययोजना करतोय आणि बिबट्याच्या जे हल्ले आहेत ते रोखण्यासाठी आम्ही जंगलामध्ये 1 कोटीच्या बोकड, शेळ्या, मेंढ्या सोडू. काय वाटतं तुम्हाला? त्यांच्या हे साप चुकीचं आहे. हे बोकड शेळ्या सोडणं वगैरे हे तर हे पकडले गेले पाहिजे. मग त्यांची काहीतरी नसबंदी वगैरे करून किंवा काहीतरी असं हे केलं पाहिजे. त्यांनी ते ताब्यात घेतले पाहिजे. शेतकऱ्यांना त्याच्यापासून थोडं संरक्षण झालं पाहिजे. कोटीच्या शेळ्या सोडल्यावर खरंच वाटतं की हे बिबट्याची कोटीच्या शेळ्या सोडणं हे चुकीचं, साप चुकीचं निर्णय हा सरकारचा. आणि सरकार असं अपयशी ठरलंय का की सुरक्षा देण्यामध्ये शेतकऱ्यांना? 100% अपयशी ठरलेलं आहे. आणि एकंदरीत जर बघितलं तर सरकार म्हणतंय की बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पिंजरे आहेत. तुमचा काय अनुभव आहे? कारण अनेक नागरिक नाही, हे साप खोटं आहे. कारण त्यांच्याकडे तेवढे पिंजरे अवेलेबल नाही आहे आणि जरी असतील तर त्याच्यात ते हे केलं पाहिजे, त्यांना पकडण्यासाठी हे ठेवलं पाहिजे. ते त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे. तुमचं काय म्हणणं आहे का, शेतकऱ्यांचं ऐकलं जातंय का? तुम्ही वन विभागाला फोन केल्यानंतर वन विभाग दाद जे देतं का? वनमंत्री ज्यांनी सांगितलंय की आम्ही हजारो कोटी रुपयाचे किंवा कोटी रुपयाचे आम्ही बोकड शेळ्या सोडू, हे साप चुकीचं आहे. हे निसर्गाला हानिकारक नाही आहे असं नाही. हम्म. त्यातून पिंजरे आम्ही वारंवार कित्येक वेळा सांगितलं की इथं बिबट्यांचं प्रमाण जास्त आहे. असंख्य बिबटे, कमीत कमी ह्या परिसरात 40 ते 50 बिबटे. यांचा बंदोबस्तासाठी तुम्ही जाळी लावा किंवा काय असेल ते त्यांचं प्रोटेक्शन लावा, पण कोणत्याही प्रकारचं ते तसं झालेलं नाही. वन विभागाला संपर्क केल्यानंतर पिंजरे लावायची जर मागणी केली त्या ज्या भागात बिबटे, तर काय उत्तर मिळतात किंवा भक्ष ठेवले जातात का? नाही, त्यांच्याकडे पुरेसे भक्ष्य ठेवत नाही. आता इथं 2 पिंजरे लावलेत, त्यात एकही भक्षक नाही. रिकामी पिंजरे लावली आहेत. त्यात तो जर त्याला भक्ष्य करायला काही नसेल, तर तो कसं काय आतमध्ये जाईल किंवा कसं काय त्याचा शिकार करेल तो? कसं काय पकडला जाईल? पण आता ही घटना घडल्यामुळे तर पिंजरे आले, म्हणून इथून मागे तुम्ही सूचना केल्यावर त्यावेळेस पिंजरे लावायचे का? नाही, पुरेसे पिंजरे आहेत. पहिल्यांदाच आज पिंजरे आले. ज्यावेळेस ही घटना झाली, त्याच्यानंतर पहिल्यांदाच आले हे पिंजरे. काका, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मगाशी देखील म्हणाला होता की 1 कोटीच्या शेळ्या, मेंढ्या सोडल्याने काही फरक पडणार. वनमंत्री तर दावा करतायत की बिबट्यांची अडचण दूर होईल वगैरे, आणि पुरेसे संरक्षण आहे का तुम्हाला? आम्हाला कोणत्याच सरकारचं संरक्षण नाही. फक्त शेतकऱ्याच्या अंगावर टांगती तलवार आहे. भाजप असो, काँग्रेस असो, कोणत्याच सरकार येऊ द्या, शेतकऱ्याला काहीच पर्याय नाही. वेळ काल विचारून येत नाही. सगळे शेतकऱ्याच्या जीवावर मोठे झाले, त्यालाच विसरले. आणि जे कोणी वनमंत्री आहे ना, ते म्हणले होते बा 3 कोटी का 4 कोटी शेळ्या सोडू. हे साप खोटं आहे. हे एकदम चुकीचा मार्ग. 3 कोटी जर तुम्ही तिकडे द्यायच्या, तर इकडे 3 कोटी द्या ना. तर बिबट्यां पैसे काय अडले? तर वाघां पैसे काय गरजेचं आहे का? शेळ्या गरजेचं, समजा छटाक दूध 1 लिटर दूध देईल, तर वाघ काय देतो? हे फक्त ना चेष्टा करू राहिले शेतकऱ्याची, बाकी काहीच नाही. आता हे काही ठिकाणी गळ्यात खिळ्याचे पट्टे वगैरे बांधले जातात, काय त्याच्याने होईल का? अहो कायच साहेब, वाघ आपल्यापेक्षा लय चेत्र, भीती उड्या मारून, झाडं उड्या मारून, शेळे खात्या, कुत्रे खात्या, आणि वरून पर्यायाने निघून जात्या. काहीच नाहीये. मला एक म्हणणं, फक्त शासनाला एकच विनंती माझी, वाघांपासून यांना काय बुवा, शेतकऱ्याचं मुळं आणून ठेवलं का ते? म्हणजे तुम्हाला वाटतं का पिंजरेची संख्या आहे व्यवस्थित, साहेब उपाय? हे नाही नाही, फक्त म्हणायला समजली लोकांची. माझी स्वतःची शेळी मेली होती. मी आपलं डॉक्टर सन्मानला जाऊन आलो. त्यांना विचारलं, ते काय म्हणलं माहितीये का? पिंजरे आहे, ट्रॅक्टर आणा, ट्रॅक्टर पिंजरे घेऊन जा, तिथं कुत्रं मांजर काहीतरी ठेवा, आणि तुमचं काम झालं का परत पिंजरे आणून सोडायचे. हे कोण आपण सोडायचे? आता हे शाळेमध्ये विद्यार्थी जातात, तुम्ही शेतीत अहो, काम करताय, नाही किती नाही, शेती, काय संरक्षण? शेत काहीच शेतकऱ्याला समजा हे संरक्षण नाही. अहो किडकं माडकं एवढे त्रास देतात, धोकादायक आहे. काहीच माप नाही हो शेतकऱ्याला, कुठलंच संकट नाही. फक्त निवडून आले का 5 वर्ष शेतकऱ्याचा विसरा द्या. मुळात आमचं चूक आहे, शेतकऱ्याचं चूक आहे. शेतकऱ्याने जर नाही पिकवलं, हे काय करतील हो? आम्हालाच ज्यादा उचेल आहे, आम्ही सगळ्यांचं पोचिंदा पोचितो. काही चुकीचं एकदम चुकीचं. फक्त शेतकऱ्यांना पुरतंय ना, त्याच्या पुरतं पिकावलं पाहिजे, तो थांबला पाहिजे, तर कुठेतरी हे होईल. आता हे शाळेत विद्यार्थी जातात, शाळा बंद ठेवा लागतात, काय परिणाम शाळे? सरकारच्या धोरण सगळं एकदम चुकीचे निर्णय.
काहीच अडचण नाही. म्हणजे बिबट्यापेक्षा काय अडचण मला उल्लेख होईल. मी सकाळी तुम्हाला बोललोय, आता बोलू राहिले. बिबट्यापासून संरक्षण काय? आता हल्ला केल्यामुळं ठार मारण्याच्या आधी दिले मात्र इतर अहो वेळेस एकाला दिलंय, आता नेमका तोच सापडला का दुसरा देऊन गळात पडतो काय माहिती? त्याच्यावर आपण नाव लिहून ठेवलं का रात्री तोच होता का मी होतो? आहे का असं काही? म्हणजे फक्त दिशाभूल करण्याची. सकाळी एवढी यंत्रणा आली कुठं काही नाही, जिथले तेच झाले. आमचा नेमका वागायला सुरुवात झाली आणि हे तिकडून मौतीचा कार्यक्रम झाला, सगळं डिस्टर्ब झाला. नाही तर सगळे वन खाते अधिकारी होते, पोलीस मध्ये सगळे होते, त्यांच्या काही बिचारण्या चुका नाहीये. त्यांचं त्यांचं काम आहे, त्यांनी केलंय. पण हे फक्त समाजाच्या दृष्टीने घातक आहे. बिबट्याची शेतकऱ्याला कुठलीही गरज नाहीये. कुत्र्यातून एक वेळचा गरज आहे कुत्र्याची, पण वाघाची काय गरज हो? काय वाघ बनून काय फायदा आहे? हल्ले थांबण्यासाठी काय केलं पाहिजे तुम्ही काय काय नाही ना, डायरेक्ट गोळ्या घातल्या पाहिजे. आपल्यासोबत काही तरुण देखील आहेत. तू समोर आहे, तुझं गोट फार्म आहे. तुमच्या शेळ्यांना खाल्लं जातं, मारलं जातं, कंपाऊंड देखील तुम्ही केलेलं आहे म्हणते गोट फार्मला. मग अशा पद्धतीने वन विभाग तुम्हाला मग त्याचा मोबदला कसं देतं, किंवा तुम्ही सांगितल्यानंतर खरंच ते ऐकतं का, पिंजर लावतं का? मोबदला काय 4-5 हजार रुपये देतात ते फक्त, ते पण 3 महिन्याने. 3 महिन्यानंतर देतात आणि ते पण 3 महिन्याने देतात ते. दुसरं काहीच नाही. एका शेळीची किंमत असते 30-35 हजारांनी येतात, 5,000 फक्त आपल्याला. काहीच भेटत नाही त्याच्यामध्ये. पण तुम्हाला वाटतं की संरक्षण त्या पद्धतीने वन विभाग देऊ शकतोय नागरिकांना? नाही, काहीच नाही. आणि वाघ ते माणसांपेक्षा जास्त वाघ झाले आणि काय संरक्षण. आता हे वनमंत्री म्हणतात की शेळ्या मेंढ्या सोडायचं, मग कसं बघतात हे? नाही, शेळ्या मेंढ्या कसं काय सोडतील, ते सोडणारच नाही, टिंगल्या करतात ती. उपयोगच नाही काही सोडून. उपयोगच एवढे नाही पुरले त्याचा. पाहिजे ना वाघांना बी. रोज 3 कोटीचे सोडणार आहे का? आज जनावर किती आहे तिकडं? आमच्या इकडे जात कमी 50-60 जनावर आहे, दांद्रपळ पाटतात, ते जावळे पाटतात. एवढी भीषण परिस्थिती आहे आज. लहान मुलांना सुद्धा बाहेर निघणं म्हणजे मुश्किल झाले. मोठ्या माणसांचं तर वेगळंच राहू दे. रात्रीच्या लाईट आहे, सगळी गडबडी, फार अवघड. दिवसा वीज मिळत नाही का? दिवसा वीज मिळते पण तेवढ्या भरण्यात आल्या पाहिजे ना भरून. रात्रीच्या लाईट आहे, रात्रीचे पाणी आहे, 12-12, 1-1 वाजता लाईट येते. थंडी. शेतकरी, थंडी एवढी, पर्याय नाही राहिला काही. शेतकऱ्याचे सगळे हाल चालू आहेत. आणि पिंजऱ्यांची जर पिंजरे देतीच नाही. आता ही घटना घडली आहे म्हणून आज इथं पिंजरे आलेत. ही 15 दिवसापासून आरडताय, पिंजरे वगैरे लागताय, कोणत्याच गोष्टीचं इथं काहीच नाही. पिंजरे नाही, काही तर त्याच्यात भक्षक सुद्धा काहीच टाकलेलं नाही, कोंबड्या नाही, मांजरं नाही, काहीच नाही. आता जी आणखीन एक उपाययोजना आपण पाहिली, ती गळ्यात पट्टे खेळे, तर काहीच नाही त्याचा पर्याय का? उपयोग काय? शेतकरीच करताय काही ठिकाणी ऊस तोडणी काम. उपयोग नाही ना, पण प्रत्येक जण थोडीच करणार आहे. आज आपण संध्याकाळचा अपघी कुठं निघणार आहे, प्रत्येक माणूस थोडीच गळ्यात पुढे कार्यक्रमाला गेलो गळ्यात पट्टा घालून जाणार आहे. अशा गोष्टीत संरक्षण थोडीच आहे ते. शाळेच्या विद्यार्थ्यांची काय परिस्थिती? शाळेच्या विद्यार्थ्यांची परिस्थिती फार अवघड आहे. सकाळी काही मुलांना शाळा राहते 6:30ला, जाणं म्हणजे आई वडिलांना इथून सकाळी 6 वाजता उठून पोरांना शाळेत नेऊन सोडावं लागत आहे. अशी परिस्थिती आहे, फार अवघड आहे. तुम्ही काय सांगाल, काय तुम्हाला काय वाटतं, म्हणजे बिबट्याच्या बाबतीत हे हल्ले वाढत आहेत, जसं जुन्नरमध्ये शरद दादा सोनवणे आणि वळसे पाटलांनी जसं मोठं आंदोलन उभं केलं होतं, तसंच आम्ही आता संगमनेरमध्ये असं आंदोलन उभं करू. यापुढे अशा घटना झाल्या नाही पाहिजे. आणि वन अधिकाऱ्यांना अशी विनंती आहे की शेतकऱ्यांना, आम्हाला एक तर 8 दिवसाची लाईट राहते, रात्रीची 8 दिवस लाईट राहते, मग आम्हाला रात्रीचं पण पाणी भरावं लागतं, त्यावर बिबट्याची पण भीती असते. तर त्याच्यामुळं वन खात्याला माझी विनंती राहील की यांचा लवकरात लवकर निर्णय घेतला आता पाहिजे. थंडीचे दिवस आहे, आता रब्बीचे हंगाम सुरू आहे, मग काय त्रास होतोय शेती करताना? शेती करताना थंडी पण जास्त आहे आणि परत हे रात्रीचं पाणी वगैरे भरायला गेलं का मग हे बिबट्या, तरच पण आहे आमच्या इकडे जास्त प्रमाणात, नाही का, यांची जास्त भीती आहेच आम्हाला. आता शालेय विद्यार्थ्यांची पण अडचण होती. शालेय विद्यार्थ्यांची अडचण म्हणजे आपल्या संगमनेर तालुक्यात तरी नाही, पण मग जुन्नर पट्ट्यात जर तुम्ही गेली तर काही म्हणजे शाळांमध्ये पोरं जाऊन नाही राहिली या भीतीमुळं, वाघाच्या भीतीमुळं. शाळेय मुलांचं बी नुकसान आहे याच्यात, नाही का, वाघाच्या भीतीमुळं शाळेत जाऊ नाही राहिली पोरं. म्हणजे संरक्षण नाहीच वाटतं नाही, वन विभाग देऊ शकत देऊ नाही शकत नागरिकांना. नाही. आणि पिंजऱ्यांची जी अवस्था बघितली, तेच म्हणतात नवीन पिंजरे आता पिंजरे वाढवले घेऊन यायचे आपणच, सगळं आपणच करायचं. मग ते काय करणार, फक्त मग काय पेमेंटच घेणार का गव्हर्नमेंटचं? आणि ते भक्ष्य ठेवण्याचं पण आज हा, बरेच भक्ष्य आरोप- पण नाही, भक्ष्य पण आपल्या शेतकऱ्यांनाच ठेवायला लागतं. तर हे जे शेतकरी आहेत ते आपल्याला आपल्या व्यथा मांडताना दिसत आहेत. खरं तर जे पिंजऱ्यांची व्यवस्था आहे ती अपुरी आहे, त्यासोबत ज्या उपाययोजना आहेत त्या अपुऱ्या आहेत. वनमंत्री ज्या पद्धतीने म्हणतात की 1 कोटीच्या शेळ्या ज्या आहेत त्या जंगलात सोडू, मात्र तो पर्याय देखील तसं बघितलं तर त्यावर देखील स्पष्टीकरण देण्यात ते असमर्थ ठरलेले आहेत. आणि एकंदरीत जर बघितलं, नागरिकांचं संरक्षण असेल, विद्यार्थ्यांचं संरक्षण असेल, हे कुठंही वन विभाग किंवा इतर ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत नाही. एक तर पिंजरे दिले तर भक्ष्यसुद्धा जे शेतकरी आहेत त्यांनाच द्यावे लागतात. कॅमेरा पर्सन अभिजित सह, मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, संगमनेर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग.
भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.